नमस्कार मंडळी, निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजचा खास पदार्थ आहे झणझणीत खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत मी इथे बनवले आहे। मंडळी, वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। तर मंडळी, हे भरीत मी इथे वांग भाजून घेतलेलं नाहीये। आपल्याला याचे गोल गोल काप करून ते आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। मंडळी, खानदेशी वांग्याचं भरीत आजपर्यंत कोणी कोणी ट्राय केलंय कमेंट करून नक्की कळवा। मंडळी, तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। इथे मी वांग कापून घेतलेलं आहे। हे भरताचंच वांग आहे स्पेशल। चला तर मंडळी, हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आपल्याला आता गॅसवर कढई तापायला ठेवायची आहे। तोपर्यंत वांग्याचे काप आपल्याला पाण्यामध्येच घालून ठेवायचे। त्यानंतर त्यामध्ये कढईमध्ये घालून घ्यायचे तेल। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये घालून घ्यायचे जिरे आणि त्यामध्ये आपल्याला आता बारीक कट करून घेतलेले वांग्याचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत। वांग्याचं भरीत करताना तेलाचा थोडा वापर जास्त करायचा आहे, जेणेकरून त्याला चव फार छान येते आणि आपलं वांग देखील छान परततं। मंडळी, एकदा भाजून न घेता ही परतवून वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा। मध्यम आचेवर आपल्याला 2 ते 5 मिनिटं झाकण ठेवून छान अशी वांगी आपल्याला परतवून घ्यायची आहेत। 2 ते 5 मिनिटं झाले की त्यामध्ये उभं आम्ही असं गोल टमाटा बारीक कापून घेतलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचे। ते देखील छान झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर परतवून घ्यायचे। लो फ्लेमवर ठेवायचं, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही। त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। मंडळी, 5 ते 6 दिवसांच्या गॅप नंतर आपला हा आजचा वांग्याचा भरताचा व्हिडिओ आलेला आहे। नक्की सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट करा। इथे मी लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलंय। व्यवस्थित झाकण ठेवून 2-5 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जगभरातील प्रसिद्ध हळद, लाल तिखट, लाल काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायचंय। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। 2-5 मिनिटं छान असं परतवून घ्यायचंय। ते खूप असं मऊसूद असं शिजलं की त्याला उलटणीच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचंय। मंडळी, याआधी देखील मी वांग्याच्या भरताची वेगळ्या पद्धतीने केलेली रेसिपी अपलोड केलेली आहे। नक्की जाऊन चेक करा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। हे व्यवस्थित बारीक करून घेतलं की 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून छान असं परतवून घ्यायचंय। मग आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार। तर मंडळी, कसं वाटली आजची वांग्याच्या भरताची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग व भन्नाट रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद। बाय बाय, टेक केअर।